कोणी उभंच राहणार नाही, कोणी जिंकणारच नाही, या वेळेला तुझा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो आणि तुम्हाला ते करावंच लागेल. जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावंच लागेल. नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल. कारण त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जिजामातेला हे असेच गद्दार सगळे होते, त्यांनी किती क्लेश दिले असतील. तो एक प्रसंग सांगतात, जेव्हा अफजल खान चालून आला होता, हे अशीच सगळ्यांना फरमानगी सीबीआय इन्कम टॅक्सची की एक तर सामील व्हा म्हणजे भाजपात या, नाही तर तुरुंगात जा. हे अफजल खानीच वृत्ती आहे. अगदी महाराजांचे सगळे सोयरे सुद्धा, नातेवाईक सुद्धा बघा त्याच्यात आणि आत्ताच्या काळात काय फरक दिसतोय का तुम्हाला? महाराजांचे नातेवाईक सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले होते. आणि मग अशाच एका दिवशी कान्होजी जेधे नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले, त्यांच्या 5 मुलांना घेऊन आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज अफजल खानाचा निरोप आलेला आहे की मुला बाळासह येऊन सामील हो, तुला खासदार करेन, आमदार करेन, मंत्री करेन. म्हणजे तेव्हाचं जे काय असतं ना, सरदार करेन, अमुक करेन, तमुक होईन करेन, आणि नाही केलास तर मुला बाळासह कापला जाशील. महाराज म्हणाले की मग वाट कसली बघताय, समोर मृत्यू दिसतोय तर जा आणि खानाला सामील व्हा, घ्या तिकडे वतनदारी. आणि कान्होजी जेधे जे चिडले, त्यांनी बाजूला एक तांब्या होता, त्या तांब्यातलं पाणी घेतलं, हातावर घेतलं आणि महाराजांच्या चरणी वाहिलं असं की महाराज हे वाहिलं वतन मी तुमच्या चरणी, ही माझी 5 मुलं तुमच्या चरणी मी वाहून टाकली, मेलो तरी चालेल पण भगव्याला डाग लागेल असं माझ्या हातनं काही होणार नाही. मग तीच जर का परिस्थिती आज पुन्हा आली असेल की भाजपात या, मिंदेकडे जा, नाही तर तुरुंगात जा. अरे तुरुंगात टाकताय ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर आलेत. म्हणजे तुरुंग फोडून नाही बाहेर आले, ते ईडीवाले बोलले की अरे माफ करा बाबा, आम्हाला हे आला बाहेर सोडा म्हणे, याला हे आम्हालाच खाऊन टाकेला. याला म्हणतात निष्ठा. शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून व्हायची. एक 15 दिवसापूर्वी मी धाराशिवला गेलो होतो, त्या ओमराजे निंबाळकर तिथल्या खासदारांनी अप्रतिम एक उदाहरण दिलं. ओमराजेंनी सांगितलं की आज देखील खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, आनाजी पंत म्हटल्यानंतर त्यांना आपण काय म्हणतो? काय? गद्दार ना. किती वर्षापूर्वी झाले हो हे सगळे? 300 वर्ष, 400 वर्ष, 400 वर्ष झाले ना. मग 400 वर्ष झाल्यानंतर देखील सुद्धा त्या खंडोजी खोपड्याच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला जात नाही, तर ह्या गद्दारांचा शिक्का पुसला जायला किती जन्मयाना घ्यावे लागतील? आणि दुसरा पण इकडे बसलात ना, नितीन देशमुख, नेला होता यांना उचलून, काय काय त्यांचा छळ केला होता ते त्यांच्याच तोंडून नितीन एकदा तुम्ही सभेत सांगा. कशी इंजेक्शन दिली होती, कशी म्हणजे जोर जबरदस्तीने घेऊन गेले होते, पण त्यांनी सांगितलं मला मारलं तरी चालेल, नाही तर मी तुम्हाला मारेन, पण मला नेऊन सोडा, मी तुमच्याबरोबर येत नाही, मारेन नाहीतर मरेन. कशासाठी जगायचं? म्हणून शिवसेना प्रमुख जे सांगायचे की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघाचं जीणं जगा, एकच दिवस. आणि मला खात्री आहे की हा महाराष्ट्राचा जो वाघ आहे, म्हणजे तुम्ही त्या वाघाच्या एका डरकाळीनी, या आता संजय राऊत तुम्ही सांगितलं ना, त्या दाऊदच्या बाजूला जन्माला आलेल्या शेळ्या त्या शेपूट हलवत परत गेल्याशिवाय राहणार नाही. संताप कुठे होतोय? का लढतोय उद्धव ठाकरे? माझं मुख्यमंत्रीपद खेचलं म्हणून नाही, तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय, ओरबाडला जातोय, म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती, आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात. कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेला पडले, ना अजित पवारना पडले.
आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जातायत आणि शेपूट हलवत जातायत. अरे शरम वाटली पाहिजे. माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगण घालताय. मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही. मी नाही करू शकत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि